मागच्या पार्टमध्ये पाहिलं आपण की ज्याच्यात कॉमन पॉईंट आहे असे ट्रायंगल कसे ड्रॉ करायचे, कोजॉइंट त्याची रफ फिगर पाहिली होती. आता पाहून आपण त्याची फेअर डायग्राम कशी काढायची, रिअल डायग्राम. ही रफ फिगर होती ज्याच्यात पी क्यू आर हे 3 कोऑर्डिनेट आपल्याला दिले होते. मागच्या पार्टमध्ये पाहिलं होतं आपण की जे 2 ट्रायंगल होते ज्याच्यात एक कॉमन पॉईंट होता तो कसा ड्रॉ करायचा, त्याच्यापासून आपण रफ फिगर पण फाइंड केली होती. पी क्यू आर त्याचा पी आर लेंथ 4.8, 4.2, 5.4 होता आणि आपल्याला LTR आता हा ट्रायंगल काढायचा आहे त्या दुसऱ्या ट्रायंगलचा वापर करून. तो कसा फाइंड करायचा, तर सगळ्यात पहिले मधला ट्रायंगल कॅल्क्युलेट करून घेऊ. फाइंड करायचा आहे. आर क्यू दिलेला आहे 4.2, बेस काढला 4.2 cm आर क्यू. आफ्टर दॅट आर वरून पी पॉईंटचं डिस्टन्स 4.8 कर्कटक पेन्सिल मध्ये आर घेऊन फाइंड केला, आर वर मार्क केला तो. क्यू पी डिस्टन्स 5.4 डिस्टन्स घेऊन क्यू वर पॉईंट ठेवला, आर्क मारला, जिथे मीट झाले त्याला पी पॉईंट दिला, पी आर ला जॉईन केला, पी क्यू ला जॉईन केला. पी क्यू आहे 5.4 cm, पी आर आहे आपली 4.8 cm. आता याच्यापासून आपल्याला एल आणि टी हे 2 पॉईंट फाइंड करायचे. तर कसं करायचं, आता कर्कटक पेन्सिल मध्ये काय करावं लागेल, ही जी लाईन आहे ही आर क्यू लाईन पुढे इन्क्रीज करायची, ही पी लाईन पुढे इन्क्रीज करायची. आर वरून घ्यायचा एक अंदाजे अॅक्यूट अँगल 90 डिग्री पेक्षा लहान. जो रेशो दिलेला आहे आपल्याला तो आहे 3:4. 3:4 म्हणजे